हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मूग डाळीची वडी किंवा सांडगे करणार आहोत। त्यासाठी ही मुगाची डाळ घरची गावरानी आहे, ते आपण दळून घेतलेली आहे आणि आता हे आपण भिजू घालून घेऊत। हे पहा, त्याच्यासाठी मीठ घेतलेलं आहे, हळदी पावडर घेतलेली आहे, वडीचं किंवा सांडग्याचा आपण उंडा तयार करून घेऊत। हे पहा, हळदी पावडर टाकून घेऊ। हळद हे आपल्याला थोडीशी जास्त टाकायची आहे, कारण की उन्हानं हळदीचा कलर थोडासा फिक्कट होतो, त्यासाठी हळदीचं पावडर आपण जास्त टाकायचं। चवीनुसार मीठ, हे मिक्स करून घेऊ। एकदा जर हे उन्हाळ्यामध्ये आपण सांडगे किंवा मुगाची वडी सुद्धा म्हणू शकता याला करून ठेवली तर वर्षभर ज्यावेळेस भाजीला काही नसेल त्यावेळेस हे वडी मुगाची किंवा सांडगे उपयोगी येतात। किती मस्तपैकी आपला डो तयार झालेला आहे वडीसाठी। थोडंसं पाणी टाकून घेऊ, कारण थोडं 10 मिनिट आपल्याला हे उंडा भिजू घालून घ्यायचा आहे, झाकण ठेवून। हे 5-10 मिनिट झालेले आहेत, आता आपण झाकण काढून घेऊ। पहा किती मस्त आपलं हे उंडा तयार झालेला आहे। आपण पाणी जास्त टाकलं तर ते सुद्धा पाणी नाही राहिलेलं। मस्तपैकी आपण सांडगे तयार करून घेऊ किंवा वडी। हे पहा, असे छोटे छोटे आपल्याला वड्या म्हणा सांडगे म्हणा तयार करून घ्यायचे आहेत। हे मी घरचीच डाळ वापरलेली आहे, विकत पॉलिशची डाळ नाही आणलेली।
किती मस्त पटपट आपले हे वडी म्हणा किंवा मुगाच्या डाळीची सांडगे खूप पटकन तुटत आहेत. हे पहा, सर्व आपण मुगाची वडी तयार करून घेतलेली आहे. आता आपण उन्हामध्ये 2 दिवस वाळून घेऊत. हे पहा, आपण 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत. किती कडक पण वाळलेले आहेत आणि दिसायला पण किती छान. आणि आपल्या हळदीचा कलर, हे पहा, हळद जास्त टाकली होती. उन्हामध्ये हळदीचा कलर थोडासा फिक्का होतो. तर पहा, आता हे दिसायला पण किती छान दिसत आहेत. हे उन्हाळ्यामधली आपली ही दुसरी रेसिपी आहे मुगाच्या वडीची. पहिले आपण उपासाचे पॉपकॉर्न केलेले आहेत. पाहिले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते पण तुम्ही उपासाचे पॉपकॉर्न हे रेसिपी पाहून घ्या. यूट्यूब फॅमिली, तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.